नमस्कार मित्रांनो, आज भव्यदिव्य ओपनचं मैदान पार पडतंय. ज्या मैदानाला हिंदकेसरीचा मान आहे, असं 81 वर्षाची परंपरा असलेला कोरेगावचं हिंदकेसरी मैदान. मित्रांनो, या मैदानात एक असा नंदी आला होता, ज्या नंदीची गेले जवळजवळ 15 ते 20 झालं चर्चा चालू आहे. प्रत्येक यूट्यूब चॅनलवर फक्त एकच व्हिडिओ होता, तो म्हणजे अमरावती एक्सप्रेस महाराज. मित्रांनो, हा आपल्याला साईसोबत गट मग 9मध्ये पळताना पाहायला मिळाला. खरंच मित्रांनो, या महाराजला मानलं पाहिजे. तुफानाचं स्पीड आहे या नंदीला. या गट मग 9मध्ये मित्रांनो फक्त 2 गाड्या पळत होत्या. एक म्हणजे महाराज आणि साईची, आणि दुसरी गाडी होती ती म्हणजे किरण आप्पांचा रायना. मित्रांनो, या दोन गाड्यांमध्ये काटाकीर अशी लढत झाली. मित्रांनो, या लढतीमध्ये अमरावती एक्सप्रेस महाराजला खरंच मानलं पाहिजे. सुट्टा निकाल घेतला, पण मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन सुद्धा महाराज गटपास झाला का? महाराज सीमेला पाहताना आपल्याला दिसेल का? तर मित्रांनो, सुट्टा निकाल घेतला, पण काही कारणास्तव कुठेतरी सुट्टीपासून गाडीची सुट्टी चांगली झाली होती, चांगलीच गाडी पळत होती, पण थोडंसं अंतरावर गेल्यानंतर गाडी फॉल झाली, तास बदली झाला, त्यामुळेच महाराजची गाडी फॉल झाली आणि महाराज आणि साई आपल्याला सुट्टा निकाल घेऊन सुद्धा सीमेला पाहताना दिसणार नाहीत. असं नाही मित्रांनो, शेवटी खेळ आहे, खेळ म्हणल्या हार जीत होत असते. महाराजचं कुठेतरी आज नशीब नव्हतं असं म्हणावं लागेल. पण मित्रांनो, खरंच तुम्ही P3 लाईव्हला जाऊन गट मग 9 पाहू शकता. खरंच मित्रांनो, ही गाडी आज 1 नंबरची मानकरी झालीच असते. असं नाही मित्रांनो, खेळ म्हणल्या हार जीत होत असते. रायनाचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. 7 भेटत पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.